जळगाव जिल्ह्याच्या एका भागात कुणाच्याही नजरेत न येणारा एक तरुण वावरत होता. त्याचं नाव होतं अनिल. बाहेरून बघितलं तर तो एकदम साधा, शांत, कुणाशीही वाद न करणारा हसऱ्या चेहऱ्याचा. गावातल्या लोकांना त्याच्याकडे पाहून वाटायचं की हा मुलगा नरम, शांत स्वभावाचा आहे. पण या साध्या चेहऱ्यामागे दडलेलं होतं एक असं काळोखाचं जग, ज्याचं उघड दर्शन घडणं म्हणजे कुणाच्याही अंगावर शहारे आणण्यास पुरेसं होतं. अनिलच्या आयुष्यात एक गोष्ट कायम होती. त्याला स्वतःशिवाय दुसरं कोणीही महत्त्वाचं नव्हतं. त्याचा चेहरा निरागस होता, पण त्याचं हसू खोटं होतं. तो कुणाशी बोलायचा तेव्हा इतक्या आपुलकीने बोलायचा की समोरचा व्यक्ती त्याच्यावर लगेच विश्वास ठेवत असे. तो नेहमी अशा महिलांसोबतच ओळख वाढवायचा ज्या भावनिकदृष्ट्या थोड्या एकट्या, तुटलेल्या किंवा विश्वासासाठी तळमळत असायच्या. तेव्हाच त्याच्या आयुष्यात पहिली स्त्री आली, शोभा. शोभाचं लग्न झालेलं होतं, पण तिच्या आयुष्यात प्रेम नव्हतं. नवरा दिवसभर कामात व्यस्त असे. तिच्या भावना ऐकायला त्याच्याकडे वेळ नव्हता. ती मनाने खूप एकटी होती. एकटेपणाच्या जागेतून ती बोलायला लोक शोधत असे. अनिलनं ही जागा लगेच ओळखली. जळगावहून इतर गावात जाणाऱ्या बसमध्ये दोघांचीही पहिली भेट झाली होती. शोभा अनिलकडे पाहून फक्त स्मित हास्य करून हसली, पण त्या छोट्या हास्यातूनच अनिलनं तिच्या स्वभावाचे धागे पकडले. तुम्ही कुठे जाता, काय करता, घरी सगळं ठीक आहे ना, अशा साध्या वाटणाऱ्या प्रश्नांनी त्यांचा संवाद सुरू झाला. पण हा संवाद फक्त शोभासाठीच साधा होता, अनिलसाठी नाही. शोभा बोलत होती ती तिच्या मनातील रिकामा कोपरा हवेत विरघळून टाकत होती, कारण तिला वाटलं कोणीतरी आहे जो आज माझे ऐकतोय. पण अनिल ऐकत होता, तिला जाळ्यात फसवण्याच्या दृष्टीनं. एकमेकांचे नंबर एकमेकांकडे गेले, बोलणं सुरू झालं. काही दिवसात शोभाला अनिल आवडायला लागला. तिला वाटायला लागलं की हा माणूस शांत आहे, समजूतदार आहे आणि तिच्या दुःखात तिला समजून घेणारा आहे. अनिलला तर आनंद झाला की शोभा त्याच्या जाळ्यात फसली. नंतर तो शोभाला भेटायला कारणं शोधू लागला. कधी फोन करायचा, कधी तिच्या कामाला सोबत जायचा, कधी तिला फक्त बस स्टॉपवर भेटायचा. तो तिच्यात अधिकाधिक गुंतवणुकीचं कामं करत होता. एक दिवस त्यानं तिला सांगितलं, शोभा, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. हे वाक्य तिने मनापासून घेतलं, पण हे वाक्य अनिलच्या मनात किती खोटं होतं हे तिला कधीच कळलं नाही. त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. तिने पूर्णपणे स्वतःला त्याच्यात स्वाधीन केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला. काही महिन्यांनी अनिलने तिला एका जंगलात बोलवलं. तो म्हणाला, आपण शांत जागेत बसून बोलू, तिथं कुणी त्रास देणार नाही आपल्याला. तिचं मन थोडं घाबरलं, पण त्याच्यावर विश्वास जास्त होता, म्हणून ती सुमठाने जंगलात त्याच्यासोबत गेली. त्या जंगलात वातावरण अगदी शांत होतं, निस्तब्ध, जिवंत पण नसलेलं. त्या जंगलात पहिल्यांदाच जाणाऱ्याला बेचैनी येतेच. शोभा थोडी अस्वस्थ झाली, पण अनिलचा शांत चेहरा पाहून तिनं स्वतःला सांभाळलं. काहीच वेळात त्याने तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. अनिलच्या मनात मात्र निर्णय पक्का झाला होता. काही मिनिटं तो तिच्याशी अगदी शांत बोलत राहिला आणि अचानक त्याच्या डोळ्यांतून भाव नाहीसे झाले. त्याने जमिनीवर पडलेला मोठा दगड उचलला. त्याच्या हातातील दगड पाहून शोभा मागे सरकली, पण उशीर झाला होता. तिच्या किंकाळ्या जंगलात हरवल्या. अनिलने पहिली शिकार पूर्ण केली होती. त्याने तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. शोभाचा मृतदेह गोणीत भरून त्याने जंगलात दूर फेकला आणि अनिल मात्र शांतपणे त्या जंगलातून बाहेर पडला, जसे त्याने काही केलेच नाही. त्या दिवसापासून त्याची हिंमत वाढली. त्याच्या मनात एकच विचार होता, माझ्याकडे स्त्रियांना फसवण्याची ताकद आहे. मी काय करतो ते कुणालाही कळणार नाही. अनिलने आता वेळोवेळी अशा अनेक स्त्रियांशी ओळख वाढवली होती. काहींशी नुसतं बोलणं, काहींशी नुसता संपर्क, काहींशी वचन, काहींशी स्वप्न, पण त्याचं असं कुणाशी नातं नव्हतं ज्यात खरं प्रेम होतं. त्याला प्रेमावर विश्वास नव्हताच. त्याच्यासाठी स्त्रिया म्हणजे लक्ष, आणि लक्ष मिळालं की त्याचा खेळ सुरू व्हायचा. जळगावमध्ये आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये बस स्टॉप, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, तो कुठेही अनोळखीपणे फिरत असे. त्याच्या नजरेत शोध सुरू असे. एक इलाज करणारी बाई, थोडी दुःखी दिसणारी, थोडीशी गप्पा मारायला आवडणारी, थोडीशी प्रेमळ, थोडीशी एकटी, अशा बायकांना पाहिलं की तो जखडायला सुरुवात करायचा. तुम्ही एकटे दिसता, बोलायला कुणी नाही का, तुमचं हसू छान आहे, जास्त हसायला हवं, तुमचं मन खूप चांगलं आहे,
अशा छोट्या छोट्या वाक्यांनी तो महिलांच्या भावनांवर एक नाजूक धागा बांधत असे, जो नंतर हळूहळू मजबूत होत जाईल आणि मग स्त्री त्याच्यावर अवलंबून होते. हे सगळं तो शांतपणे घाई न करता करायचा. तो कधी रागवायचा नाही, तो कधी आवाज काढायचा नाही. तो नेहमी समोरच्यांचं ऐकायचा, कारण त्याला माहिती होतं लोकांना आपली वेदना ऐकायला कोणी मिळालं की ते त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात. अनिल हा विश्वासाचा गैरफायदा घेण्यात तरबेज होता. त्याचा खेळ इतका पद्धतशीर होता की कुणालाही त्याच्या हेतूचा संशय येत नसे. अनेक महिलांनी त्याच्याशी मैत्री केली, त्याच्यासोबत फिरल्या, काही वेळा त्याच्यासोबत एकांतात गेल्या, पण कुणालाही त्याच्या डोळ्यांतला काळा रंग दिसला नाही. अनिलने सुरुवातीला कुणाला इजा केली नव्हती, पण यावेळेस त्याची मर्यादा संपली आणि त्यानं शोभाला संपवलं होतं. शोभासारखीच दुसरी स्त्री आता सुरतमध्ये अनिलच्या नजरेत आली. त्याची ओळख झाली. तिचं नाव होतं वैजंता. तीही एकटी, तडकाफडकी बोलणारी, पण मनाने मऊ होती. तिच्या आयुष्यातही रिकाम्या जागा होत्या, ज्यात अनिल गोड बोलून सहज शिरला. त्याची प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित असायची की कुणालाही त्याचा खरा हेतू कधीच कळायचा नाही. वैजंताच्या आयुष्यात त्याने प्रेमकथेचं स्वप्न रंगवलं. तिला वाटायचं हा माणूस माझी काळजी करतो, माझ्यावर प्रेम करतो, माझ्यासाठी काहीही करेल. वैजंता त्याच्यासाठी अनेकदा घरून पैसे आणत असे, जेवणाचा डब्बा देत असे, कधी भेटण्यासाठी बाहेर पडत असे. तिचा विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला होता. 2 मे रोजी वैजंता गावाकडे परतली, पण अनिल तिच्या मागे आला. काही दिवसांनी त्यांचं निमित्त सुरू झालं. आपण दोघे एकत्र राहू, तू माझ्यासोबत सुरक्षित असशील, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. तीही प्रेमाने त्याचं बोलणं ऐकत होती, कारण विश्वास हा एवढा मजबूत झाला होता की अनिल तिचा जीव घेईल अशी कल्पनाही तिच्या मनात येत नव्हती. त्यामुळेच त्याने बोलवलेल्या ठिकाणी जायला ती तयार झाली. सुमठाणे शिवारातील त्याच जंगलात अनिल तिला घेऊन गेला. जंगल एकदम निस्तब्ध होतं. त्यानं तिच्यासोबतही संबंध प्रस्थापित केले. डोक्यात मात्र तिला संपवण्याचा विचार त्याच्या चालू होता. तोच तिनं विचारलं, तू इतका शांत का आहेस? अनिल हसला, शांत हसू, थंड हसू. वैजंताला त्या क्षणी काहीतरी भयंकर जवळ येत आहे हे जाणवलं, पण उशीर झाला होता. अनिलने पुन्हा एकदा हत्येची तीच पद्धत वापरली. दगडाने तिच्या डोक्यावर जोरात वार केला. वैजंताचा सगळा संघर्ष काही सेकंदात संपला. तिच्या शरीरासोबत तिच्या विश्वासाचाही शेवट झाला. अनिलने तिचाही मृतदेह जंगलात फेकला. तिच्या अंगावरील सोनं घेऊन तो तिथून निघून गेला, पण तिचा आधार कार्ड, चप्पल, काही अवशेष तिथेच पडून राहिले. काही आठवड्यांनी 23 जुलै रोजी पोलिसांना सापडलेले अवशेष पाहून त्यांच्या अंगावर शहारे आले. हे साधं प्रकरण नाही, हे कुणीतरी योजनाबद्धपणे करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. पण अनिल अजूनही पकडला नव्हता. शहरात तिसरं लक्ष शोधत होता, जे त्याला सापडलं. ती महिला होती शहानाज. तिच्याशी ही ओळख बसमध्येच झाली होती, पण शहानाज इतरांपेक्षा थोडी वेगळी होती. तिच्या आत एक सावधगिरी होती, पण तरीही अनिलचे गोड बोल तिला फसवत होते. एका दिवशी त्याने तिलाही जंगलात बोलवलं. तिला काहीतरी चुकीचं वाटत होतं, पण ती गेली. जंगलात गेल्यावर अनिलचा चेहरा हळूहळू बदलला. त्यानं डोक्यावर दगड उचलला, पण शहानाज चपळ होती. तिने जोरात किंकाळी फोडली. जवळून जात असलेले 2 शेतकरी धावतच आले. घाबरूनच अनिल तिथून पळून गेला, पण हा क्षण त्याच्या अखेरची सुरुवात ठरला. शहानाजने पोलिसांना सर्व सांगितलं. पोलिसांनी शोभा आणि वैजंता प्रकरणाशी तुलना केली. कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन, CCTV सर्वच जुळायला लागलं. शेवटी अनिलला पकडण्यात आलं. त्याला अटक झाली, तरी तो शांत बसला होता. कुठलीही भीती नाही, कुठलाही पश्चाताप नाही. तो अशाच महिलांशी फसवून जंगलात घेऊन जायचा, त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करायचा आणि नंतर त्यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील सोनं काढून घ्यायचा आणि मृतदेह गोणीत भरून फेकून द्यायचा. पोलिसांचा तपास इथेच थांबणार नव्हता. जंगलात आणखी अवशेष सापडायला लागले. काही जुन्या हरवलेल्या महिलांचे पुरावे जुळू लागले. पोलिसांना संशय होता, अनिलने असे अनेक महिलांसोबत केले असावे. जळगावातील लोकांना धक्काच बसला की एक सिरियल किलर त्यांच्याच सोबत राहत होता आणि त्यांनी त्याला ओळखलं नाही. लोकांमध्ये भीती वाढली. महिलांनी एकटं फिरणं बंद केलं. सुमठाणे जंगल एक गूढ सावली बनलं.
पण सर्वात मोठं गूढ होतं अनिलने खरोखर किती महिलांचा जीव घेतला असेल. पोलीस त्याची चौकशी आता करत होते, पण त्याचं मन अजूनही शांत होतं. जणू त्याच्या आत काहीच नाही, ना अपराध ना पश्चाताप, फक्त काळोख. जळगाव पोलिसांना आता नवं आव्हान होतं. हा प्रकार फक्त अनिल पुरताच होता का, की अजून कोणी आहे त्याला मदत करणार? अनिलकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने आणखी काही महिलांना भेटल्याचंच फक्त कबूल केलं, पण त्यांचं काय झालं याचं उत्तर मात्र तो टाळत होता. अजूनही पोलीस तपासात करत आहेत. मित्रांनी मैत्रिणींनो, कधी कधी माणूस दिसतो तसा नसतो. गोड बोलणं, साधेपणाचं आव आणणं आणि प्रेमाच्या नावाखाली विश्वास जिंकणं ही काही लोकांसाठी फक्त मुखवटे असतात. जंगलात हरवल्यासारखी फक्त पावलांची चाहूल नसते, तर जीवावर बेतणारी सावली देखील सोबत फिरत असते. हे या कथेने पुन्हा एकदा दाखवून दिलं. या जगात कोणावर विश्वास ठेवायचा हे ओळखता येणं हीच खरी सुरक्षितता आहे. स्त्रियांनी स्वतःला मजबूत करणं, सावध राहणं आणि कोणत्याही नात्यात अंधविश्वास न ठेवणं हा अनुभव किमतीचा आहे, पण अनेकदा तो जीव घेतो. या कथेतील स्त्रिया प्रेम शोधत होत्या, पण समोरच्याच्या मनात प्रेम नाही तर अंधार दडला हे त्यांनी वेळेआधीच ओळखू शकल्या नाहीत. जंगलात पडलेली चप्पल फक्त वस्तूच नसते, ती एखाद्या कुटुंबाची उरलेली शेवटची आठवण असते. हाडांचे अवशेष फक्त मृतदेह नसतात, ते कुणाचं जग, कुणाची आई, कुणाची मुलगी, कुणाची बहीण यांची मोडलेली स्वप्न असतात. जीवन खूप मौल्यवान आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला जपा आणि कोणाच्या गोड बोलण्यापेक्षा त्याच्या वागण्यातलं सत्य ओळखायला शिका. अंधविश्वास कोणावरही ठेवू नका. प्रेम करा, विश्वास ठेवा, पण डोळे उघडून ठेवा. डोळे बंद करून अंधविश्वास कुणावरच ठेवू नका. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.